हे संपूर्ण विश्व निर्माण करणारी, प्रत्येक जीवाला, देवाला, प्रत्येक जीवजंतूला निर्माण करणारी अधिमाया शक्ती म्हणजेच पार्वती माता, म्हणजे सती. आणि नवरात्र उत्सव म्हणजे अधिमाया शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर. महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी मंदिर आहेत अधिमाया शक्ती. आणि या 3.5 शक्तिपीठापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. आणि 3.5 शक्तिपीठापैकी सप्तशृंगी माता या ठिकाणी अर्धशक्तिपीठ मानलं जातं. नाशिक जवळील वणीगडावरती सप्तशृंगी माता विराजमान आहेत. लाखो लोकांची कुलदैवत, कुलमाता आहे, लाखो लोकांची. आणि नवरात्र उत्सवामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी जातात आणि सप्तशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक होतात. आता दसरा जवळ आलाय म्हणजे विजयादशमी. आणि याच विजयादशमीच्या दिवशी सप्तशृंगी गडावरती पायऱ्यावरती बोकड कापला जातो सप्तशृंगी मातेच्या नावानं. त्याच पद्धतीनं आई तुळजाभवानी, अखंड महाराष्ट्राची कुलमाता, आणि तुळजापूरला सुद्धा बोकड कापला जातो दसऱ्या दिवशी. आणि आई तुळजाभवानीला नैवेद्य दाखवला जातो पायाशी. अशी अनेक ठिकाणे आहेत अधिमाया शक्तीची. लक्षात घ्या, देवी एक परंतु रूप वेगवेगळी आहेत. जसं महाकाली, चंडिका, आई काळूबाई, मांडरची काळूबाई, लाखो लोकांची कुलमाता आहे. त्या ठिकाणी सुद्धा बघा बकरी कोंबडी कापली जातात. परंतु अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की अधिमाया शक्ती, सप्तशृंगी घ्या, आई तुळजाभवानी घ्या, आई काळूबाई घ्या, अशी अनेक ठिकाणी आहेत. या ठिकाणी बोकड का बरं कापला जातो? काय या पाठीमागचं रहस्य? श्रद्धा का अंधश्रद्धा? आणि त्यासाठी आमचा हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कुलमातेच्या नावानं नक्की कमेंट करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मुलाबाळांना ही माहिती आपण नक्की सांगा. तर आजही आपण पाहतो की दसऱ्याच्या दिवशी सप्तशृंगी गडाच्या पायऱ्यावरती महिषासुराच्या नावानं बोकड कापला जातो. आजही त्या ठिकाणी परंपरा आहे. परंतु याच्या अगोदरची परंपरा थोडी पाहू आपण. अगोदर सप्तशृंगी मातेला बोकड कापताना मंदिर न्यासाच्या वतीनं फायरिंग केली जायची, म्हणजे गोळ्या जाडल्या जायच्या बंदुकीतून. जशी मानवंदना देतात तशी मग बोकड कापला जायचा. साल होतं 2016. आणि यावेळेस बोकड कापताना ज्या वेळेला बंदुकीतून गोळ्या जाडल्या त्यावेळेला त्यातली एक गोळी दगडी भिंतीला लागली आणि त्या ठिकाणी छर्रे उडले आणि 13 लोक जखमी झाली. आणि याच्यानंतर बघा, सुरक्षेच्या कारणावरून त्या ठिकाणी बोकड कापण्याची प्रथा जवळजवळ 5 वर्षे थांबली. अनेक लोकांनी या ठिकाणी विरोध दर्शविला की प्रथा बंद करू नका. परंतु 5 वर्ष ही प्रथा बंद झाल्यानंतर भक्तांच्या आग्रहावरून ही प्रथा बघा परत चालू केली आणि आजही त्या ठिकाणी बोकड कापला जातो दसऱ्याला. तर मित्रांनो, या धर्मामध्येच आपल्या भारत देशात असो कुठे असो 2 प्रभाव असतात विचारामध्ये. एक प्रभाव म्हणतो, म्हणजे एक प्रभाव विचारांची लोक अशी म्हणतात की अधिमाया शक्तीने बोकड का कापायचा, पशुबळी विनाकारण काय द्यायचा, पाप आहे. परंतु एक विचारांचा प्रभाव असा त्या ठिकाणी म्हणतो की देवीला बोकड कापला पाहिजे, श्रद्धा म्हणून. तर मित्रांनो, खरी श्रद्धा आणि खरी माहिती आज जाणणार आहोत. सप्तशृंगी मातेला महिषासुरमर्दिनी म्हटलं जातं. हजारो वर्षापूर्वी या पृथ्वीवरती महिषासुर नावाचा राक्षस तयार झालेला होता. शुंभ आणि निशुंभ असे राक्षस, इतके भयानक राक्षस, यांनी घोर अशी तपश्चर्या करून या तिन्ही लोकांवरती राज्य करू लागले होते. स्वर्गामधून इंद्राला हाकलून बाहेर काढलं होतं देवांना सगळ्या. हे राक्षस एवढे भयंकर होते, यांना ताकदीचा एवढा गर्व झाला होता की देवांची पूजा बंद केली होती. आणि हे राक्षस माणसाला सुद्धा खाऊन टाकत होते. मित्रांनो, हे वाक्य ऐकून आपल्याला खोटं वाटतं, पण हजारो वर्षापूर्वी हे राक्षस माणसाला सुद्धा खाऊनच टाकायचं. माणसाचं रक्त त्यांना आवडत जास्त होतं. शेवटी सगळ्या देवांनी त्या ठिकाणी अधिमाया शक्तीला सांगितलं, म्हणजेच पार्वती मातेला सांगितलं शंकराने की तुम्हाला आता भक्ताची रक्षा करायला लागेल. त्यावेळेला अधिमाया शक्तीनं भव्य असं रूप घेतलं, अतिशय भव्य. आकाशाला मातेची उंची होती. सगळ्या देवांनी शस्त्रास्त्र दिली आणि मित्रांनो, घनघोर असं युद्ध या राक्षसांच्या बरोबर युद्ध झालं. आणि शेवटी शक्ती आहे, मूळ माया आहे. शेवटी या मूळ मायेनं म्हणजेच अधिमाया शक्तीनं या महिषासुराचा वध केला. मुंडकच उडावलं तडा वेगळं. त्याचा गर्व त्या ठिकाणी गेला आणि तो त्या ठिकाणी अधिमाया शक्तीला, चंडिका मातेला म्हणजेच दुर्गा मातेला तो शरण गेला आणि देवीला सांगू लागला, गयावया करायला लागला देवीला हा राक्षस की माझी इच्छा पुरी करा. त्यावेळेला
देवीने सांगितलं, काय तुझी इच्छा आहे महिषासुरा? आणि त्यावेळेला भयान असा हा महिषासुर राक्षस वृत्तीचा म्हणला, देवी मला माणसाचं रक्त पाहिजे. लक्षात घ्या, राक्षसांना माणसाचं रक्त गोड लागत होतं शेवटी राक्षस वृत्तीनं. आणि त्यावेळेला अधिमाया शक्तीने सांगितलं की महिषासुरा, तुला आता इथून पुढं माणसाचं रक्त मिळणार नाही, तर इथून पुढं तुला आता प्राण्याचं रक्त मिळेल. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी अधिमाया शक्तीने वरदान दिलं की माझ्या आधी तुझी पूजा केली जाईल, तुझी पूजा नाही केली तर माझं दर्शन पूर्ण होणार नाही. आणि आजही त्या ठिकाणी मित्रांनो महिषासुराचं दर्शन हे घ्यावंच लागतं बघा. त्याच्या मुंडक्याचं तुम्ही सप्तशृंगी मातेला जा, तुळजाभवानीला जा, कुठेही जा, दर्शन घ्यावंच लागतं. आणि मित्रांनो हा देवीने दिलेला शब्द पाळण्यासाठी, या राक्षसांना शांत करण्यासाठी हा बोकड कापला जातो. लक्षात घ्या, अधिमाया शक्ती तिथं त्यांना काही चालत नाही असलं, गोड पुरणपोळीचा नैवेद्य चालतोय, परंतु ही बोकड हे राक्षसासाठी कापलं जातं. आणि आजही आपण पाहतो की माणसामध्ये सुद्धा आजकाल सुद्धा भयानक राक्षसी वृत्ती आहे, म्हणजेच राक्षस आहेत. तर मित्रांनो अशी ही परंपरा ही जपावीच लागते, कारण देवीला दिलेला हा शब्द आहे. तसंच की तुळजापूरला बघा लाखो लोक जातात. नवरात्र उत्सवामध्ये दर्शनाला लाखो लोक जातात, लाखो लोकांची कुलमाता आहे, अधूनमधून बी लोक जातात. आणि ही बोकड कापण्याची प्रथा ही तुळजापूरला सुद्धा चालू आहे. आजही त्या ठिकाणी बघा दसऱ्याच्या दिवशी जो मटणाचा नैवेद्य दाखवला जातो, तो नैवेद्य आई तुळजाभवानीला नसतो. आई तुळजाभवानीच्या पायाशी असलेला तो राक्षस महिषासुर मर्दिनी म्हणतात, पायाखाली दाबलाय राक्षस, मुंडक्या पाय दिला आईने त्या ठिकाणी, आणि या राक्षसाला हा नैवेद्य बोकडाचा. तर मित्रांनो या ज्या परंपरा आहेत त्या खऱ्या आहेत, अंधश्रद्धा म्हणू नका. कारण ज्या छत्रपती शिवरायांनी हे सुंदर स्वराज्य, स्वप्नावणी सुंदर, या मुघलरूपी राक्षसांना मारला आणि स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळेस सुद्धा छत्रपती शिवरायांच्या काळात सुद्धा ही बोकड कापण्याची प्रथा चालू होती. महाराजांनी विरोध केला नाही, महाराज कधी अंधश्रद्धा म्हणले नाहीत. कारण छत्रपती शिवरायांना प्रत्यक्षात आई तुळजाभवानीने तलवार दिली या मुघलरूपी राक्षसांना मारण्यासाठी, आणि महाराज बी देवरूपीच होते. आणि म्हणून तर आज या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण मोकळा श्वास घेतोय, नाही तर आज काय परिस्थिती झाली असती, दाढ्या वाढून बसायला लागला असता आपल्याला. आज तो भाग वेगळा आहे. परंतु मित्रांनो ह्या सगळ्या अंधश्रद्धा नाहीत, त्या श्रद्धा आहेत या सगळ्या खऱ्या. कारण पूर्वी 1000, 2000, 2000, 3000 वर्षापूर्वी ज्यावेळेला राक्षस होते त्यावेळेला ते माणसांना खात होते, माणसं खाऊन टाकायची, अशी त्यामध्ये त्याचे पुरावे आपल्याला मिळतात. तसं आपण काळूबाईला तुम्ही गेला असताल कधी, मांढर देवीला, आमची कुलमाताच आहे आमची काळूबाई सुद्धा. आणि काळूबाईला सुद्धा बघा बकरी कोंबडं कापतात. त्याच्या पाठीमागची जी कथा आहे ती मित्रांनो हीच आहे. आई काळूबाई म्हणजे चंडिका आहे, रणचंडिका, अधिमाया शक्तीचा अवतार आहे. शक्ती ही एकच आहे. आणि या महिषासुराच्या निमित्तानंच त्या ठिकाणी ही बोकडं, बकरी, कोंबडी कापली जातात. अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रातील. एकविरा माता म्हणजेच रेणुका माता म्हणजेच जीवदानी, एकविरा मातेला सुद्धा बघा कापले जातात, बकरी कोंबडी कापतात का नाही तिथं. ही सगळी अधिमाया शक्ती ही राक्षससाठी, कारण देवीने शब्द दिलाय बाबा इथून पुढे तुम्हाला आता माणसाचं रक्त मिळणार नाही तर प्राण्यांचं मिळेल, म्हणून हे कापले जातात. तर मित्रांनो सुंदर अशी ही माहिती आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि आम्हाला कमेंट म्हणून तुमच्या कुलमातेच्या नावानं आम्हाला नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.